जाणार आहात गेलोय ऑलरेडी. कोणाच्या विरोधात? ज्यांच्या नोटीस आले, PWDची नोटीस आले ना, त्यांच्या विरोधात गेलो. त्यांच्या विरोधात गेलोय कोर्टात आणि त्यांच्या विरोधात दावा ठोकणार. आणि जर आमचा कोणी नाव बदनाम केला, माझं नाव घेऊन बोलताना तर नुकसान भरपाई पासून फार तुम्ही एखाद्याचं नाव बदनाम करताना 10 वेळा विचार करायचा. माझं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला दिला नाहीये. तुमच्या घरातल्यांच्या लोकांची मी नावं घेते का? तुमच्या अख्ख्या गावागावात किती अतिक्रमण चालू आहेत हे चालतं का तुम्हाला? ते कुठे आहे? कुठे चालू आहे? हा, शोधा तुम्ही. मला माहिती आहे, वेळ आल्यावर मी तेही काढेल. ज्यावेळेस तुम्ही जेव्हा गरीब लोक असतात तेव्हा तुम्ही त्यांना त्रास देता आणि जेव्हा तुमच्यासाठी सक्षम भेटलं की तुम्ही लढता. कोर्टात गेलो आणि काय प्रोसेस हे गाड्यांच्या बाबत आहे. तुम्हाला जर यांना ठेवायचं आहे तर तुम्ही आम्हाला काय त्रास देता? तुम्ही हे काय नाही ठेवलं? हे इकडची जागा नाही, तिथून 15 मिनिट इथपर्यंत भरतोय आणि मग रोडचं सेंटर घ्या ना तुम्ही. आम्हाला जेव्हा आम्ही सँक्शन घेतो तेव्हा रोडपासून आम्हाला जागा सोडणं असतं. PWDच्या हातात किती आहे, कुठं किती जागा सोडायला पाहिजे या गोष्टी दाखवतो ना आपण. हा सँक्शन आहे ना, हा तुम्ही सँक्शनला पण काय म्हणजे सरकार पुरतं आहे का सँक्शन द्यायला? इथे सँक्शन देऊन आम्ही आमची जागा सोडलेली आहे आणि तरी पण म्हणता अजून आतमध्ये घ्या. माझी स्वतःची जागा आहे आत्ताची आणि मी त्याच्यासाठी लागणार. मॅडम, तुम्ही रस्त्यामध्ये बांधकाम केले ना? कुठे बांधकाम? दाखवतो ना तुम्हाला. 1 मिनिटं. हे जेवढे गाड्यावाले आहेत यांनी काय केलं? पोलीस लोक घेतली, तो ठेकेदार बांगर म्हणून आला, JCB घेतले, 4 लोक उभी राहिली, नाना आले आमचे म्हणून मी हलवलं गेट, नाही तर मी काय हलवलं नसतं. हे लोकांना हलू शकतात, ते मला नाही हलू शकत. माझ्या परमिशन आहे. माझ्या रोडपासून मी सेंटर सोडलेलं आहे आणि गेट आतमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे ही लोक आतमध्ये गेल्यावर माझं बांधकाम पुढे येणार ना. ठेकेदार बांगरने सुद्धा तुमच्याशी व्यवस्थित संवाद साधला नाही काय? ज्या दिवशी मी आली होती तर ठेकेदार बांगरला मी इथं बोलवलं, इकडे ये म्हणून. ते इथं खिकी करत बसला. हसायला तुला टाईम आहे आणि एक महिला तुझ्याशी बोलते, तुला त्याच्याशी टाईम नाही आहे. हा, तुला म्हणजे फक्त पुरुषांशी बोलायला टाईम आहे. हा, एक लेडीज बोलते इकडे बाबा, मला तू नीट सांग. नाही 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 करतो. हा कुठला रुबाब? हा, ठेकेदार आहेस ना तू, तर सगळ्यांच्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. नाही की तू गोष्टींवर जी तुझी म्हणजे ग्रामपंचायतची लोक आहेत, द्या यांना कॉन्ट्रॅक्ट. ही लोक यांची आहेत, द्या यांना कॉन्ट्रॅक्ट. हा, जी तुमची लोक बाजूने आहेत त्यांनाच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता. बाकीच्या लोकांना काय नाही कॉन्ट्रॅक्ट भेटत. का खैरा फॅमिलीला ट्रोल करतात? मी एकटी नाही, आमच्या अख्ख्या खैरानं हे त्रास देतात आणि मी काय ऐकणार नाही. बाकीचं मला काय माहित नाही कोण काय करतंय. हो, ते गावचे किंग मेकर आहेत, तुम्ही म्हणता त्यांना त्रास देता म्हणून. काय ते तर गावचे किंग मेकर आहेत आणि तुम्ही त्यांनाच कसं काय त्रास देता म्हणता? कोण म्हणतात गावचे किंग मेकर आहे? आहेत ना, बघा ते कोणी ठरवलं? ठरवणारा कोण? किंग मेकर ठरवतं कोण? हा, किंग मेकर हे कोणी ठरवलं? आणि बाकीची पब्लिक काय एडी आहे का? हा, म्हणजे तुम्ही तुमची दहशत करणार का नारायणगावमध्ये? प्रत्येक गोष्टीमध्ये बाबू फाटे माझ्या प्रॉपर्टीत घुसतो. काय संबंध? प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये संतोष खैरे हे किंग मेकर आहेत. नाना आहेत आमचे. मग तेच म्हणतो ना, मग खैरे तर ना, मला वाटलं तुम्ही यांचं बोल. नाही नाही, खैऱ्यांना पण तेच म्हणतो, खैऱ्यांना कोण त्रास देणार? नाही नाही, मी आमच्या नानांविषयी बोलते आणि आमचे नाना आहेत म्हणून आम्ही ऐकले. तुमची जर हिंमत असेल ना तर त्या दिवशी आडवी पडली असती तर खणून नसतं दिला, JCB लावून नसतं दिला, त्या बांगरला पण मी सोडलं नसतं. समजलं ना? मला चालणार नाही, मी खपून येणार नाही. गव्हर्नमेंटच्या जागी आहे. त्यांनी माझ्या हद्दीत यायचं नाही. सरकारी मोजणी करायची, मोजणी झाल्यावर या रोडचा पूर्ण सँक्शन दाखवायचं, वरपासून सँक्शन. हे मीटिंग घ्यायची, छोट्या छोट्या मीटिंग घ्यायचं, हे तोंडी बोल नाही चालत. याला सगळे पेपर लागतात, लिगली डॉक्युमेंट. ते तुम्ही दाखवा आणि मग पुढे बोला. मॅडम, तुम्ही म्हणता टिपी प्लॅन आहे, मग टिपी प्लॅनमध्ये पार्किंगची सुद्धा प्लॅन आहे? हो, सगळे प्लॅन आहेत. त्याच्याशिवाय आज एने ऑर्डर पास झाली तेव्हा TP प्लॅन सँक्शन होतं ना. पहिले एने परमिशन होते, मग TP प्लॅन सँक्शन होते. मग TPमध्ये जेवढं दाखवतात एवढी पार्किंग आहे, एवढी बिल्डिंग म्हणतात, मग आम्ही तेवढी बांधली आहे. मग आज एवढी बांधली आहे तर तुम्ही म्हणता तुम्ही अतिक्रमण केलं. अरे तुम्ही पुढच्या गाड्यावाल्या मागं हटवलं, आमच्या गाड पुढे येणार ना. तुम्हाला हे का नाही कळत आहे? तुम्हाला हे दिसतंय. तुम्ही फुटपाथ कशावर पाहिजे? मॅडम, आपलं हॉटेल कुठे आहे? हे काय तर दाखव ना हॉटेल कुठे आहे. कुठे अतिक्रमण केलं? आम्ही नाही अतिक्रमण केलं. मी पुन्हा एकदा सांगते, परत हे मोठं उचलायचं ना. अतिक्रमण आम्ही अतिक्रमण केलं. मी काय म्हणतो, हा 10.80चा आहे. इथं आम्ही मोजणी केली तर 9.80 भरतोय. हा प्लॉट 9.80 इथं भरतोय आणि इथून पुढे आमचा 7/12 अजून चालू आहे. हां, तर तुम्ही हे करा. आम्ही ऑलरेडी माझ्या सासऱ्यांनी जागा पुढे सोडून मग बांधकाम केलेलं आहे.
सँक्शन घेताना रोड बसून जागा सोडाव्या लागतात आणि ते सोडून मग आम्ही आमचं बांधकाम केलं आहे आणि जाधव सरांना प्लेअरकडे आम्ही दाखवलं आणि मग गेटचं बांधकाम चालू केलं आहे. त्यांची लाईन गेले त्याच्या आतमध्ये आमचं आहे. तुम्ही आमच्या जागेची परमिशन घेता का? खड्डे खणताना आम्हाला विचारता का? परस्पर कारवाई करताय. तिथं आले ते MSCBचा हे ते लाईटचं आहे माझ्या ह्याच्यात टाकून दिला. तुम्ही मला विचारलं त्या गेटच्या मधोमधच टाकून दिला. आता तुम्ही ठरवा गेटलं त्याचा दरवाजा कुठून खोलायचा. आम्हाला नाही सांगायचं. आमच्या जागेत काय करताना आम्हाला विचारा. तुम्ही सरकार असाल म्हणून तुम्ही आमच्या जागेत दहशत कराल तर मला चालणार नाही. मी ऐकणार नाही आणि माझं नाव परत घ्यायचं नाही. आम्ही अतिक्रमण केलं. तुम्ही तुमच्या खिशातून पैसे घाला, मोजणी आणा. मोजणी आल्यावरती मग आपण ठरवू कोणाचं अतिक्रमण आहे आणि कोणाचं अतिक्रमण नाही आहे. त्याच्यावरती पहिले उत्तर द्या. तुम्ही प्रत्येक वेळेस बोलणार दमदाटी दहशत करणार तर मी काय ऐकणार नाही.